आपल्या जीवाची सुद्धा काळजी न करता रात्रंदिवस त्या ठिकाणी राबत असलेले महाराष्ट्राला एक जे गोड स्वप्न पडलेलं आहे ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपण इथे आलेला उपस्थित असलेले साहेबांची म्हणजे देवेंद्रजीची जी जोडी आहे आपल्या जिल्ह्यामध्ये ती लवकुशाची जोडी या ठिकाणी महेश दादा आणि राहुल दादा आपण उपस्थित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री आणि आपल्या नेत्याच्या पाठीमागे फक्त उभं राहून आपली जी भूमिका आहे ती भूमिका सगळ्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये जाऊन अत्यंत प्रखरपणे मांडतात ते अनिल पाटील उपस्थित असलेले या व्यासपीठावरती अनेक मान्यवर मंडळी खरं तर उपस्थित आहे. सर्वांचा आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष शरदराव आहे. या ठिकाणी गोष्टीने वातावरण बदलून दिलेले आपले धर्मेंद्रजी आहे. आता ज्यांनी संभाषण केलं ज्यांनी भाषण केलं काही तालुक्याच्या अडीअडचणी सांगितल्या त्यांच्या मनामध्ये वाटतंय त्यांना सगळी माणसं पाहिजे असं वाटतंय मला आमदार झाल्यासारखं वाटतं ते प्रदीप कंदिता आणि सगळीच म्हणे अरे बापरे इथं तर डावकर साहेबांचं चिरंजीव म्हणजे ज्या माणसाने हा राष्ट्र आपलं तालुका एक तालुक्याचा सुपुत्र ठाण्यासारख्या ठिकाणी जाऊन जे मुंबईचं राजकारण त्यांनी केलं त्यांचे चिरंजीव आदरणीय डावकर साहेब निरंजनजी आपण आलात आपल्याही मनापासूनचं स्वागत. आज खरं तरी पाचकंदील आणि सभा हे एक वेगळं वातावरण एक ऐतिहासिक झालेलं आहे आणि या ऐतिहासिक झालं असणाऱ्या या पाचकंदील चौकामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांपासून अनेकांच्या सभा इथे झालेल्या आहेत. आज आपला योगायोग चांगला आहे. आज खरं तर एका बाजूला आसू आहे दुसऱ्या बाजूला हसू आहे. आज आपले आदरणीय लोकनेते बाबूराव पाचरणे असते तर अजूनच मजा आली असते. आज पाचरणे साहेब नाही पण त्यांचा मुलगा कणखरपणे इथे उभा आहे. भाजपची ज्यांनी तळागाळामध्ये काम केलं त्या जयश्रीताई इथे उभे आहेत उपस्थित आहे. अनेक भाजपाचे जे भाजपाने सुरुवातीपासून अत्यंत प्रखरपणे आणि कडवटपणे ज्यांनी झुंज दिली सत्ता नसताना सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने किल्ला लढवला ते सगळे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. हे फार महत्वाचं आहे. आजची सभा इथे होती आहे. खरं तर मला बोलायचं नव्हतं पण मला नाही बोललं तर जरा चुकीचं होईल. लोक म्हणतील मंगलदास बांधव पुढे नेमकं काही समजत नाही. पण मागच्या वेळेस मी घड्याळाचं काम केलं शिवाजीदादांना पाडण्याचं पापया मीच केलं. योगेशांना इथे उपस्थित आहेत. खरं तर योगेशांना हडप चरून माफ करा की योगेशांना त्या ठिकाणी हडप चरून ते हडपचरचे मतदार आहेत. त्याच्यामुळे दादा तुम्ही अण्णा इथं आला तुमचे मनापासून त्या ठिकाणी कौतुक. मागच्या वेळेस दादाला पाडण्याचं पाप आम्ही नक्की केलं पण आम्ही पक्ष बदलला अजून आम्ही गडाला गेलो साहेब त्याने पक्ष बदलला. पण मित्रांनो मला एक आवर्जून सांगायचं आहे मी महेश दादाचं विशेष कौतुक करत आज ओझरचा गणपतीचं दर्शन केलं आपण शुभेच्छावरती जातो. आज गणूदादा तुम्ही इकडे आला आमच्या गावड्याच्या पुरीला आम्ही तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. 20-25 हजाराचा माणूस देवेंद्रजी त्यांनी इथं आणलेला आहे तुमचं दर्शन दिलेलं आहे आणि मला माहिती आहे देवेंद्रजीने एकदा मान हलवली की त्या माने फार आहे. राज चालतं बघा राज्य भली भली आहे ना भली भली देवेंद्रजीला आता मुजरा करताय अडचण काहीच नाही हे देवेंद्रजी आहे. पण आता लोकांना कळलंय की काय ताकद आहे महाराष्ट्रामध्ये. 50 वर्षाचं वय भल्या भल्यांना त्या ठिकाणी घरी बसवलाय. कुणी यशवंतरावचा वारसा सांगत होतं साहेब मागच्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहे कोल्हापूरचा राजाला त्या ठिकाणी तुम्ही संभाजीराजांना खासदार केलं भाजपच्या कोढ्यातून. शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगणारी माणसं ज्या वेळेस तुम्ही त्यांना प्रसिद्धीपत्रक द्यायला गेला त्यावेळेस काय सांगितलं अरे म्हणले पूर्वी मला आठवतंय म्हणले कशाचं आठवतंय तर त्यावेळेस कुणीतरी सांगितलं होतं की पेशव्यांना त्या ठिकाणी पदव्या छत्रपतींनी दिल्या होत्या. आज उलट होते छत्रपती पदव्या पेशव्यांना पेशवे देत आहेत. पहा तुम्ही शाहू फुले आंबेडकरांचे विचार मानता ना. अरे राजाची आग लागली कोल्हापूरच्या त्या मातीमध्ये असणाऱ्या त्या राजा छत्रपती शाहू महाराजांची जी ओळख आहे शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे तो कुणात नाही तो देवेंद्रजी फडणवीस मध्ये आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. साहेब तुम्ही त्या ठिकाणी दुसरी गोष्ट तुमची तशीच घडली. तुम्ही सांगितलं मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल पुन्हा येईल. तुमची सगळ्यांनी मजा केली. या महाराष्ट्रामध्ये तुमची कर उडवली गेली. सगळ्या म्हणायचे कधी येईल कधी येईल कधी येईल आणि तुम्ही सहज म्हणला अरे मी आलो दोघांना घेऊन आलो. दोघांना घेऊन आले दोघे तुम्हाला घेऊन आले कारण त्यांना तुमची गरज होती तुम्ही कुणाला आणलं. माझा तुम्ही तर तुमचा तर इतिहासच फोडण्यापासून आहे.
तुमचा तो इतिहास असे पाहणं जरा कभी कभी आहे आपने भी गिरेबान में हात डाल के देखो की आपण कहां से आहे. तुमचा तर इतिहास बोलण्यापासून आहे. पण साहेबांना देवेंद्रजीला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. देवेंद्रजीने असं साध्या सदस्याला जर सांगितलं की राजीनामा देत तुला सदस्य करतो, दुसरा मला सरपंच करायचे, सदस्य सुद्धा त्या ठिकाणी राजीनामा देत नाही. अरे कुठल्या मातीमध्ये जन्माला आलाय. तुकोबरायांचं प्रमाण आहे. तुकोबरायांनी फार सुंदर सांगितलं बघा की एखादी गोष्ट जर करायची असेल, मातीचे माधव सांगे कोंबाची लवलवाय त्याला जातीचे असावं लागतं. आज फडणवीस साहेबांनी सगळ्यांना एकत्र येऊन महाराष्ट्राची मोड बांधलेली आहे. आता का तुमच्या पोटात दुखतंय? आपला समोरचा उमेदवार काय सांगतो? आता मोदींच्यावरती चर्चा करायला लागला, मोदींना नाव ठेवायला लागला, राज्यामध्ये नाव ठेवायला लागला, भल्या भल्यांना. आता तू सपाटीला आलेला आहे बेटा, तू काळजी करू. आढळरावला परवा मला तुम्ही जेवढे संसदेत प्रश्न विचारले त्या तुमच्या कंपनीच्या रिलेटेड प्रश्न विचारले आणि मला तुम्ही जर पाहणार असेल हा सूर्य आणि हा जयद्रथ, अरे हो व्यवसायासाठी कदाचित 2% कामही केलं असेल आणि या टाकाला जाऊन गाडी लपत नाही. आणि तू काय रस आहे? तुझं काय आहे? तू तर त्या ठिकाणी छत्रपतीची भूमिका केली, छत्रपतीची भूमिका केली मान्य आहे. अरे पण ज्या वेळेस तू छत्रपतींच्या गडकोटावर गेला त्यावेळेस प्रणय किल्ल्याचे सगळे प्रसंग तू त्या रायगडावरती आणि भल्या किल्ल्यांच्यावर ज्या छत्रपतीने कशा पद्धतीने छत्रपतीने गड घडवले त्याच्यावरती तू त्या ठिकाणी वेगवेगळे प्रणय क्रीडा करताना त्या ठिकाणी तू सिनारली. तू कुठून आले रे? तुझा राजा असतील, तुझ्या जर रक्तात राजे पण असेल तर तू वागणार, तुला नैतिकता आहे आणि त्या ठिकाणी त्याला बोलण्याची गरज आता मित्रांनो आलेली आहे. इथं काही येतील सांगतील की प्रकाश शेट्टी माझं खूप चांगलं आहे, आम काय याने असाच कारखाना चुरीत घातला बघा. मी तुम्हाला लय वेळा सांगितलं, अरे याला आवरा मला म्हणा घे पहिलं काही म्हणतो पहिलं काही कळत नाही घे. आता झालं का? आता पक्क झालं ना. मी ह्यांना सुद्धा सांगायचो, अरे सांभाळा, मी दादांना सुद्धा सांगायचो दादा की याचा बंदोबस्त करा, हा अख्ख्या कारखाना घेऊन त्या ठिकाणी आपल्याला उठणार आहे. आता काय सांगतोय? पवार साहेबांच्या गाडीवरती उमेदवारी नाही दिली त्याच्यावर लाथा घालणारा हा अशोक पवार होता बाळांनो, अशोक पवार. आता काय त्याला गोडवे सुटले. आता म्हणतो पवार साहेबांसारखं दैवत नाही. काल परवा अजित पवार जर इथं आले तर शेजारी कुणी जायचे, रविवार पाहिजे शेजारी कुणी जायचं सुद्धा ते ठरवायचं. आपण म्हणलं का दादाला ते आवडत नाही, दादा ते. आता कुठे गेला दादा? आता तर दादाचं नाव नाही काहीच नाही. आता तिकडं एक लक्षात ठेवा, आता ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे. आता आपल्याला बाकीचं बघायचं नाही. हा येईल उद्या मोठ्या छत्रपती जगदंब जगदंब पण कसं नाटक त्याची तुम्ही काळजी करू नका. त्याचा कसा बुरखा फाडायचा ना आता आपण फाडूया. कारण तो जर लईच दिसमार्ग लय राजाची भूमिका करणारा असता तर 370 कर्मचाऱ्यांनी साहेब मतदानाला हजर नव्हता. नक्की लोकशाहीची तू भाषा सांगतो आम्हाला. ज्या मोदींनी 370 कलम रद्द करण्यासाठी जंग पछाडलं, अरे आज तुम्ही त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुद्धा हजर नव्हत्या. म्हणून तुमच्यातली लोकशाहीची प्रार्थना तुम्ही करत आहात, त्याच्यामुळे तुम्हाला सांगण्याची नैतिकता मित्रांनो इथे राहिली नाही. म्हणून शिरूरकरांनी ठरवायचंय, असतील कुणाचे वादविवाद, कुणाचं भाजपचं असेल, कुणाचं शिवसेनेचं असेल, कुणाचं राष्ट्रवादीचं असेल, सगळे वाद बाजूला ठेवू आणि येत्या 13 तारखेला आपल्याला एकच काम करायचं आहे मित्रांनो. देवेंद्रजी इथं आलेले आहेत. देवेंद्रजीच्या पाठीमागे उभं राहायचं नाही. तुम्ही हात वर करून त्या ठिकाणी सांगा तुमचा काय अभिप्राय आहे. त्यांनी सगळ्यांनी हात वर करा आणि सांगा आम्ही देवेंद्रजीच्या बरोबर आहे. नक्की आहे ना? काय अडचण तुम्ही नाही का? हात वर करा सगळ्यांनी, हात वर करा सगळ्यांनी, हात वर करा. देवेंद्रजीच्या बरोबर आपल्याला राहायचं आहे. अरे देवेंद्रजींच्या बरोबर आपल्याला राहायचं आहे. म्हणून मोदी साहेबांना आता आपल्याला पंतप्रधान तिसऱ्यांदा करायचं मित्रांनो. वेळोवेळी आपण त्या भूमिका मांडणारच आहे. पण मला एकच सांगायचे, अजितदादांच्या वरती वेळ आली, आदरणीय देवेंद्रजी तुम्ही आला, तुमचं मनापासून कौतुक करतो. एक त्या ठिकाणी वामनराव भाडकांसारखा एक पहिला आमदार शिवसेनेच्या कुंचनाकार ठाकरेंच्या वेळेस जन्माला आलेल्या शिवसेनेचा अनंतिकांच्या मुशीमध्ये तयार झालेल्या त्या ठिकाणी एकनाथ शिंदेंच्यावर वेळ आली. एकनाथ शिंदेंच्या पाठीमागे आपण भक्कमपणे उभं राहिला देवेंद्रजी, आणि त्याला जातीचं असावं लागतं. आणि म्हणून मी मनापासून तुम्हाला आज देवेंद्रजीच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने देवेंद्रजी आपल्याला संबोधित करण्यासाठी आले, तुमचं मनापासून कौतुक करतो. आणि उद्या 13 तारखेला आपण सगळ्यांनी आढळराव दादांची चुकण्या पक्षाची स्थित्यंतर झालेली आहे. आढळरावला लोक म्हणतात हा तिकडं आहे. तुमचा तरी काय इतिहास आहे? तुम्ही मनसे, तुम्ही शिवसेना, तुम्ही घड्याळ
आता घड्याळ सोडलं तुम्ही, आता वडील पक्ष जास्त आहे त्याची सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्यांचा कारण विचारण्याची गरज आहे. जयश्रीताईंनी खूप कारखान्यासाठी आंदोलनं केली, त्यांच्या मनात त्यांच्या भावना अजूनही ज्वलंत आहेत. त्या सांगतात की कारखान्याला आग का लागते, पुन्हा अग्नी बंबाला तेवढं घरच्यापासून घ्या, देवेंद्रजींना सांगा काय करायचं. आणि मी तर जाहीर अशोक पवारला आव्हान करतो, अरे तुमच्या दम आहे ना, तुम्ही खरंच लोकांसाठी लढताय ना, खरंच कारखान्यासाठी लढताय ना, खरंच शिरूर तालुक्याच्या जनतेसाठी लढताय ना, या पकडा ना देवेंद्रजींना घेऊन आपण सगळं करू. जाऊ दे आम्ही बघू काय करायचे म्हणून, या तुझ्या उमेदवार दाव्या मोरल्यानंतर बघू. पण कारखाना जर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चालू करायचा असेल, एकच माणूस आहे की देवेंद्रजीच करू शकतात, म्हणून तुम्ही या. कारण आपण पलीकडे पाहिलं बा, अभिजित पाटील सारखा माणूस आला, आज अत्यंत मदत सोलापूर जिल्ह्यामध्ये साहेब आपण केलेल्या आहे, म्हणून मला त्या बाकीच्या जायचं नाही. पण आपल्याला देवेंद्रजीच्या पाठीमागे भक्कमपणे मित्रांनो उभरायचं आहे. पायाला पानं बांधून हा माणूस संपूर्ण राज्यामध्ये फिरतोय, घर 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 राज्य उभं करण्याची हिंमत या माणसामध्ये आहे. म्हणून मनापासून तुम्हाला या ठिकाणी आपण देवेंद्रजीचं दर्शन देण्याचे द्यावा. पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो. आपण 2 घोषणा द्यायच्या आणि कार्यक्रमाला त्या ठिकाणी नंतर कोण संबोधित करतील कार्यकर्ते सांगतील. आज आवर्जून आपण सगळ्यांनी हात वर करून त्या ठिकाणी घोषणा द्यायची आहे. कारण इथं तुम्हाला शपथ आहे बाबूराव पाचरण्याची, तुम्हाला शपथ आहे रामलिंगाची. आपल्याला हा बदलायचा आहे. आपण प्रकाश शेठला सुद्धा सांगणार आहे की याचं डोबडं आता बंद करून टाका. कारण प्रकाश शेठनी त्याला खूप मदत केलेली आहे. तो साहेबांचा नाही झाला, तो पवार साहेबांचा नाही झाला, आणि तो रावसाहेब दादाचा नाही झाला तर तुमचा कधी होणार. अरे तुझ्या जर समोर नैतिकता असेल तर एकदा ये समोर, तुला दाखवतो मंगलदास बांधल काय. कारण हे करणंच गरजेचं आहे. कारण आता वाघ आहे म्हणलं तर खातो, वाघ आहे म्हणलं तर खात्याच्या पलीकडे काय करणार आहे. आता माझ्या पाठीमागं देवेंद्रजी, आता काय व्हायची कारण काय व्हायचं नाही होत. आणि म्हणून मनापासून पुढे सर्वांनाच आज शिवाजीदादांच्या या घड्याळ चिन्हावरती 13 तारखेला शिक्का मारा आणि पुन्हा एकदा आपला त्या ठिकाणी शिवाजीदादा हा दादा म्हणतात बटन. बाळाचं लक्ष बारीक आहे, कूल आहे ना, लोक कूल करायचं काम करतात आमचे. त्याच्यामुळे ठीक आहे, बटन दाबूया आणि त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न आपण करूयात. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. आपण घोषणा द्यायच्या, छत्रपती शिवाजी महाराज की. अरे अगं शिरूरचा आवाज आहे, देवेंद्रजी जरा द्या. छत्रपती शिवाजी महाराज की, श्यामत रामचंद्र की जय.